ह्या पाचीच्या पूजेच्या मागचं विज्ञान तुम्हाला माहिती आहे? नमस्कार, मी वैद्य जीवन जाधव. फ्युचर हेल्थ जनरेशन प्लॅनिंग करताना आपण भारताला सक्षम करत आहोत. यासोबतच याच्यासाठी आपण व्हॅलेरिस तर्फे अनेक प्रकारचे संस्कार बाळांचे बघत आहोत. याच्यामध्ये बऱ्याच तुम्ही बघितलं असेल, बाळाचा जन्म झाल्यानंतर षष्टीची पूजा केली जाते, म्हणजे त्याला आपण सटवेची पूजा म्हणतो किंवा पाचीची पूजा केली जाते. ह्या पाचीच्या पूजेच्या मागचं विज्ञान तुम्हाला माहिती आहे? याच्या मागचं विज्ञान समजून घेतलं गेलं तर ती विधी आपण खूप छान पद्धतीने करू शकतो. जुन्या काळामध्ये एखाद्या बाईची डिलिव्हरी ही हॉस्पिटलमध्ये होत नव्हती, तिला घरी डिलिव्हरी केली जायची. ही डिलिव्हरी केल्यानंतर तिच्या सांभाळण्यासाठी एक बाईला नियुक्त केलं जायचं, की जी बाळाचे कपडे धुणे असेल, तिची सावरणं असेल, बाळाला सांभाळणं असेल किंवा त्या बाईची शुश्रूषा करणं असेल, अशा प्रकारची एक दाई निवडली जायची. ही दाईच त्या गर्भिणीला खूप बळ देत होती. मानसिक बळ असेल, शारीरिक बळ असेल, हे सर्व ती दाई देत होती. त्यानंतर तिची डिलिव्हरी सुद्धा ती दाई करत होती आणि त्याच्यानंतर सुद्धा पुढील 7-8 दिवस सुद्धा ती दाई तिच्यासोबतच राहत होती. तिच्या बाळाला कसं सांभाळायचं, बाळाला कसं पकडायचं, बाळाला दूध कसं पाजायचं, याचं सर्व नॉलेज ती दाई देत होती. ह्या प्रकारच्या जे दाई म्हणून होत्या त्या ताईंचं कौतुक करण्यासाठी 6व्या दिवशी एक पूजा केली जायची. हिला षष्टीची पूजा म्हटली जाते. बऱ्याचदा आपण बघतो का देवीची पूजा केली जाते, ह्या दाईमध्येच देवीला बघितलं जायचं. तिचा सत्कार म्हणून तिचं ओटी भरणं असेल किंवा तिला काही खाद्यपदार्थ देणं असेल, अशा प्रकारची ही पूजा केली जायची. म्हणून तर म्हटलं जातं या 6व्या दिवशी पूजा केल्यानंतर बाळाचं भविष्य लिहिलं जातं. म्हणून तर आपण एक पेन आणि रिकामी वही आपण ठेवत असतो. बाळाच्या पाचीच्या पूजे दिवशी बाळगुटी आणि ह्या टाकणी, वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्यावरची पूजा असेल किंवा सुपड्यावरची पूजा असेल, हे आपल्या कुळानुसार आपण पूजा करत असतो. आपल्या परंपरेनुसार आपण करत असलेल्या पाचीची पूजा, जिला षष्टी पूजा म्हणतात, ही आयुर्वेदिक ह्या अष्टांगहृदय या ग्रंथ सुद्धा वर्णन आले. तर याचा नक्की तुम्ही वापर करा. तर या तुमच्या दाईची पूजा नक्की करा आणि ह्या षष्टीची पूजा वैज्ञानिक स्वरूपात समजून घ्या. अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की जिजाऊ गर्भसंस्कार केंद्राला संपर्क साधा आणि ही माहिती समजून आपल्या बाळाची षष्टी पूजा नीट करून घ्या.